मला हे विचारायचं आहे आपल्याला, आपण इथे विश्रामगृहामध्ये जी सभा आयोजित केली, या सभेच्या संदर्भात आम्ही पण आलेलो आहे आणि तुम्हाला समाजाबद्दल असणारा कळवळा, त्या कळवळ्यातून आम्हाला थोडंसं तुमच्या मनातलं काय आहे ते आम्हाला सांगा, समाजाबद्दलचं थोडंफार. नुकत्याच पार पडलेल्या घाटंजी नगर परिषदेमध्ये 20 उमेदवारांना जे निवडून आणण्याकरिता जी मदत केलेली होती, घरकुल वसाहत विभागाचे जे नागरिक होते, घाटीवरचे होते, यांनी जातीभेद न करता सर्व जाती पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्यास सहकार्य केलं. यामध्ये मुस्लिम समाजाचा आणि एससी समाजाचा महत्त्वाचा वाटा आहे आणि निवडून आल्यानंतर त्यांना जे ऑप्शनमध्ये घेण्याचं त्या ठिकाणी जे बोलल्या जात होतं, परंतु त्यांनी ते वगळलं. हे अतिशय दुःख आहे. मुस्लिम हा घटक जो आहे आणि एससी आहे हा भारताचाच एक नागरिक आहे. अशा पद्धतीनं जे भेदभाव व्हायला नको, वरिष्ठांनी जो घेतलेला निर्णय हाही चुकीचा निर्णय होता. बीजेपीच्या पक्षकर्त्यांचाही निर्णय चुकीचा होता. एकही मुस्लिम विद्यार्थ्याला म्हणा किंवा एखाद्या वार्डातील एखाद्या घटकाला कोणत्याच दृष्टीने त्यांनी एक ऑप्शनला घेतलं नाही. हे अतिशय खंत आहे. त्याच अनुषंगाने मी महाराष्ट्र बेरोजगार निराधार मानव समिती संस्थापक अध्यक्ष घोषित करतो की घाटंजी तालुका अध्यक्षाचा पदभार सय्यद सद्दाम फारूक यांच्या खांद्यावरती स्वीकारणार आहोत. त्यांना सहकार्य म्हणून अंगद मोरे, इम्रान शेख व इथले ह्या ठिकाणचे नागरिक राहतील असं माझं बोलणं झालेलं आहे. आणि येणाऱ्या तुमच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये यांचा महत्त्वाचा वाटा राहतील. जातीभेद अंतर्गत ह्या ठिकाणी निवडणुका व्हायला नको. आमचा मतदारसंघ हा आदिवासी आहे, त्याचप्रमाणे बंजारा समाजाचे सुद्धा लोक राहतात, मुस्लिम समाजाचे राहतात. आता कोणाला निवडून द्यायचं, काय करायचं हे मानव समितीच्या वतीने तालुका अध्यक्ष सद्दाम सय्यद हे ठरवतील अशी मी त्यांना विनंती करतो. ठीक आहे, धन्यवाद आपण बोलल्याबद्दल.